May I request now, well-known speaker, Gappashtakar, and executive director of our World Peace Center, Honorable Mr. Dr. Sanjay Upadhyay. Sanjay Upadhyay, please. Namaskar and Shubha Prabhat. Respected Ayers and respected all audience, I prefer to speak in my mother tongue, that is Marathi. The reason is the topic is related with my intuition, and English is a language of tuition. So I prefer to express myself because Sant Jnaneshwar also chose his own mother tongue to express Advaita. Maza Marathachi bolu kautuke pari amruta tehi paisa jinke. Why? It was easy for him to express 100% saying Atindriya pari bhogavina indriyan karvi. ऐकणाऱ्याच्या कानांमधनं जाऊन त्याच्या इंद्रियांकरवी अद्वैत भोगण्याची प्रक्रिया मी निर्माण करीन, पण ते मातृभाषेतूनच शक्य आहे. म्हणून मी मातृभाषेतून आपल्याशी संवाद साधणार आहे. दीपक रानडे यांची कल्पना आणि ते स्पीकिंग ट्री नावाचा कॉलम टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहितात. आपण झाडापासूनच सुरुवात करू. शांताबाई शेखांची कविता आहे की ते एक झाड आहे, ते एक झाड आहे, त्याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. काय ते एक झाड आहे, त्याचे माझे नाते. काय अद्वैताचा अनुभव आहे झाडाबरोबर? वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते, जी माझ्यावरून जाते ती त्या झाडावरूनही जाते. आपण झाडाचं उदाहरण घेऊ. बॅनरवरती हे जे लिहिलेलं आहे, नॉन ड्युअलिटी अद्वैता द फिलॉसॉफी ऑफ सायन्स, याचा विचार आपण मांडूया. नुसतं अद्वैताविषयी बोलण्यापेक्षा ते काय विषयाची कल्पना असू शकेल ती. आपण पुन्हा झाडाचंच उदाहरण घेऊ. अहंकार विहीन जगणं म्हणजे अद्वैत साधना. अहंकार पूर्णपणे लोपला की अद्वैतात माणूस गेला. जोपर्यंत तो अहंकारासहित आहे तोपर्यंत तो द्वैतात आहे. त्यामुळे झाड कसं तयार होतं? झाडाचं बीज जे असतं ना, ते अहंकाराचं रूप आहे. संपूर्ण झाडाचा अहंकार त्या एका बीजात कॉन्सन्ट्रेटेड आहे, संपृक्त आहे ते बीज. ते बीज जेव्हा स्वतःला मातीमोल करून घेतं, मातीत मिसळून घेतं, म्हणजे मातीबरोबर अद्वैत साधतं ते बीज, त्या क्षणाला ते फुटतं. आणि ते फुटल्यानंतर त्यातून कोंब बाहेर येतो. अहंकार फुटल्यानंतर निर्मितीला सुरुवात आहे. अद्वैताच्या प्रक्रियेनंतर निर्मितीला सुरुवात आहे. अद्वैत झालं मातीबरोबर, फुटलं, त्यातून कोंब बाहेर पडला, ते वाढायला लागलं, आकाशाच्या दिशेनं जायला लागलं. आणि मग ज्याच्या बरोबर माती मोल झालं ते बीज, तीच माती त्याला अन्न पुरवठा करायला लागली खालून वर. मग त्या झाडाचं खोड झालं, खोडाच्या फांद्या झाल्या, फांद्याला पानं फुटली, त्याला फुलं आली, फुलांमधनं तिथे फळं जन्माला आली. ते फळ जन्मून सुद्धा खालून रसपुरवठा थांबलाच नाही. आणि ते जेव्हा फळ पिकलं तेव्हा ते वरून खाली पडलं. तिथे न्यूटन बसलाय. विज्ञान पिकलेलं फळ खाली पडल्यानंतर जे खाली बसले ना, ते विज्ञान. आणि त्या विज्ञानाचं तत्वज्ञान आहे ते या झाडाच्या मुळात आहे, जिथे बीज फुटलं, अहंकार विहीन झालं. दॅट इज द फिलॉसॉफी. तत्वज्ञान कुठे असू शकेल? न्यूटनला नियती विचारते परत परत, अरे वेड्या, तू म्हणतोयस हे वरून खाली येतं, वरून खाली येतं, खालून वर कसं गेलं? सुंदर. गुरुत्वाकर्षण हे वरून खाली खेचायची गोष्ट नव्हे, ही खालून वर नेची गोष्ट आहे. आणि ते गुरुशिवाय शक्य नाही, ते मार्गदर्शनाशिवाय शक्य नाही. ते गुरुत्वाकर्षण आहे, ते खालून वर गेलं, फुटून वर गेलं. आणि तेच खरं. अहंकार विहीन जगताच आलं नाही. जर मी माझा जागृत ठेवूनच बघायला लागलो सगळीकडे, ज्या संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांनी अद्वैताचा अनुभूती घेऊन जगाला दिली शब्दांच्या माध्यमातून, त्यांनी काय केलं? त्यांनी तेच केलं. एरवी तरी मी मूर्खू जरी जाहाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. स्वतःला मूर्ख म्हणून घेतलं आधी. काय मी पामर जाणे अर्थवेद वदवी गोविंद त्याची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. आणि हे जे माझं साधन असणं आहे, तिथे अद्वैत आहे. मी आधी पण नाही, मी नंतर पण नाही. फळ खाली पडलं, पिकल्यानंतर खाली पडलं. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. मग मी पण आधी फुटला, म्हणजे प्रारंभी बीज फुटलं तिथे, आणि फळ झाल्यानंतरही फुटला. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हे सगळं श्रेयस्कर आहे, हे ध्येयस्कर नाही आणि प्रेयस्कर पण नाही.
हे प्रेयासाठी पण नाही आणि ध्येयासाठी पण नाही, हे करवून घेतलं गेलं माझ्याकडनं. तिथेच अद्वैत कळलं, नाही तर अद्वैत कळलं नाही. मग तत्वज्ञान दडलं कुठे? विज्ञानाचं तत्वज्ञान, न्यूटनचं तत्वज्ञान दडलंय कुठे? तर न्यूटनचं तत्वज्ञान दडले त्या झाडाच्या बीजाच्या अहंकार विहीन होण्यामध्ये. आम्ही सगळेच अहंकार जागृत ठेवून जर इथे माईकवरती बोलणार असू तर अद्वैत आणखीन 100 कॉन्फरन्सेस घेतल्या तरी कळणार नाही. याचं कारण हा जो मी आहे तो मी गेला हा तरच ते अद्वैत लक्षात येणार आहे. आम्हाला टेम्पररी अद्वैतात जाण्यासाठी दारू प्यावी लागते हो. टेम्पररी अद्वैतात जाण्यासाठी सिगरेट प्यावी लागते आम्हाला. टेम्पररी अद्वैतात जाण्यासाठी तंबाखू खावा लागतो आणि मग थुकण्यासाठी द्वैतात यावं लागतं. खायचा अद्वैतात जायचं, थुंकायचं असलं की द्वैतात यायचं पुन्हा. मुद्दा असा आहे, हे कधी थांबणार? हे तेव्हाच थांबू शकतं जिथे अहंकार विहीनता आली. एक मोठा शेटिया होता, खूप पैसे मोजले त्याने, आयुष्यभर नोटा मोजत होता आणि मग नोटा मोजून कंटाळला. मग देवळात जाऊन जप करायला लागला. एकटाच बसला होता देवळात जप करत आणि एकदम असा आवाज ऐकू आला. म्हणजे देवळात कोणी नाही. हसलो कोण? तो परमेश्वर हसत होता गाभाऱ्यातला. त्याने विचारलं, देवा हसतोयस का? म्हणा काही नाही, काही तू मोज. त्याने पण सांगा ना हसतोयस का? तो म्हणाला, अरे वेड्या, तुझं मोजणं नाही थांबलं. तुझ्या हातातली वस्तू फक्त बदलली. तू नोटा मोजत होतास, ते आता मणी मोजायला लागलास. तुझं मोजणं थांबेल तेव्हा तुला अद्वैताचा अर्थ कळेल. जे अगणित आहे त्याला गणितात नाही ना पकडतायत. जे अगणित आहे त्याला गणितात कसं पकडणार? तो अनुभूतीचा विषय आहे. त्याला अक्षरबद्ध करण्याची ताकद ज्ञानेश्वरांमध्ये होती. म्हणून म्हणाले ते की अतिंद्रिय परी भोगविन इंद्रियांकरवी. शब्दांच्या माध्यमातून ऐकणाऱ्याला तो भोग द्यायचा. कसला? अद्वैताचा. आपण जी अनुभूती घेतली त्याचा. म्हणून तत्वज्ञानाची रचना त्या मुळात दडलेली आहे. विज्ञानाचं तत्वज्ञान तिथेच दडलेलं आहे. कुठे? अहंकार विहीनता. आईन्स्टाईनला ते जमलं असणार. अहंकार विहीनता, हे राज्य व्हावे तो श्रींची इच्छा, ही अद्वैताचीच रचना. तत्वज्ञान तिथे खाली तळामध्ये दडलेलं आहे. पण तसं होत नाही आज. तसं ज्या दिवशी घडेल त्या दिवशी आम्ही जिंकलो. त्या दिवशी आम्हाला चर्चाही करावी लागणार नाही. कारण भागवताच्या 11 स्कंधामध्ये जेव्हा ब्रह्मदेवानी प्रश्न विचारला की हा कोण आहे, त्याच्यावरती हंसरूपानं श्रीकृष्णानं येऊन ब्रह्मदेवाला उपदेश केला. त्याला हंसगीता असं म्हटलेलं आहे. आणि श्रीकृष्ण ब्रह्मदेवाला असं म्हणतो हंसाच्या रूपामध्ये येऊन, म्हणजे नीर क्षीर विवेक आहे. पाणी आणि हे वेगळं करायची ताकद कळलेली आहे. तो म्हणतो की पंचात्मकेषु भूतेषु समानेषु च वस्तुतः को भवानिती य प्रश्नो वाचारंभो ह्यनर्थका. हा वाचेचा निव्वळ व्यवहार शिल्लक राहणार आहे. एकदा 5 घटकांच्या माध्यमातून मी जन्माला येतो निश्चित झाल्यावरती ही चर्चा निरर्थक आहे. हा केवळ वाणीचा व्यवहार आहे असं श्रीकृष्ण स्वतःहून सांगतो. आणि ते ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशीच प्रत्येकाला तो अद्वैताचा अर्थ कळणार आहे. मी घरी शिरल्यानंतर माझी मुलगी जेव्हा बाबा करून मला मिठी मारते, अद्वैत. त्या क्षणाला दुसरं काही डोक्यात नसतं. हे भान हरपण्याची क्रिया म्हणजे अद्वैत. बायकोनं केलेल्या आमटीचा भुलका घेतल्यानंतर क्या बात आहे असं उत्स्फूर्तपणे बाहेर येणं हे दैनंदिन सामान्य माणसासाठी अद्वैताचीच भूमिका आहे. त्याला मोठ्या शब्दांनी वर्णन करण्याची अजिबात आवश्यकता नाही. ज्या दिवशी हे सामान्य माणसांपर्यंत आम्हाला पोहोचवता येईल त्याच दिवशी परिषद यशस्वी होईल. जोपर्यंत सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही आणि वरच्या लेअरलाच फक्त अनेक विषयांची चर्चा चालू आहे. संस्कृतमध्ये शास्त्र असं सांगतं की शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते. अर्धा भाग लक्षात घेऊ, शास्त्र चिंता निर्माण करतं. असो, माझं लक्ष आहे घड्याळाकडे. 10 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे आणि वेळ सोडून वागायची काही रचना असू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणून मी एक कविता सादर करतो आणि थांबणार आहे. तेवढं छोटंसंच मुद्दा आणला होता, 10 मिनिटाचा मुद्दा. खरं पूर्ण शिबिर घेता येईल एका दिवसाचं ह्या विषयावर. गुरु पूजिता, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात गुरु पूजिता कार्यसिद्धी मिळावी. आणि दृष्टांत काय दिलाय? जसे शिंपता मूळ वेली फुलावी. फुलणं हे विज्ञान, शिंपता मूळ तिथे तत्वज्ञान. त्यामुळे ह्या वाक्याचा अर्थ तो आहे फिलॉसॉफी ऑफ सायन्सचा. अहंकार विहीन जगणं, मग कोणाचंही असो. शेवटची कविता. मनपूर्वक धन्यवाद माझे निरागस विचार आपण ऐकल्याबद्दल. जेवढं मला वाटलं तेवढं मी वाटलं. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं दुसऱ्याला वाटा. पण आयुष्य गांभीर्यानं घ्यायचा विषय नव्हे, तो सिन्सिअरली घ्यायचा विषय आहे, सिरियसली घ्यायचा विचार नाही. त्यामुळे मी तसाच जगतो. मला कळलेलं अद्वैत या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो. खरं खोटं त्या परमेश्वरालाच ठाऊक. वदवी गोविंद त्याची वदे. असो, शेवटची कविता.